हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आत्ता जस्ट उठली आहे. किती छान ऊन येतं बघा माझ्या रूममध्ये. आणि विंडो पण ओपन करते. ऊन मस्त येतं सकाळी सकाळी. आणि मम्मी झाडू मारत होती बाहेर आणि पाणी पण मारते. झालं वाटतं मारून. मम्मी कुठे गेलं? प्लेन दिसत नाही. हा, इकडे. हे बघा खूप छान वाटतंय. आणि आमचं गार्डन बघा खूप छान आहे. इकडं कचराकुंडी. आणि असं सकाळी उठून मस्त वाटतं कधी कधी, म्हणजे हर वेळेस नाही पण छान वाटतं सकाळी उठून. आता मी फ्रेश होते. तर फ्रेंड्स, जसं की मी लवकर उठले होते आणि मी थोडंसं पडले आणि मला झोपच लागून गेली. मी आत्ता उठले. मग आता मस्त फ्रेश होते आणि मला कॉलेजला पण जायचं. बघते आज जाईल, नाहीतर मग उद्या जाईल. भेटते तुम्हाला फ्रेश. तर फ्रेंड्स, मी रेडी झाली. आता मी चालली कॉलेजला. मला कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन द्यायचं आहे, त्यासाठी चालली. आणि मग तिकडून ऑर्डरला जाणार आहे. बघू आता ऑर्डरला तर काही मला शूट नाही करता येणार. भेटते तुम्हाला पुढे. मी घरी आली आहे खूप वेळची. आणि आल्याला मी आराम केला थोडासा, मस्त पडली मोबाईल बघत. आणि आता जस्ट उठली कारण की चार्जिंग संपली मोबाईलमधली, म्हणून चार्जिंगला लावला फोन. आणि येताना मी काय घेऊन आले, केक आणि चिप्स घेऊन आली. आणि केक मला बिलकुल आवडला नाही, खूप घाण टेस्ट आहे. ड्रायफ्रूटचा केक आहे पण टेस्ट खूप घाण आहे, म्हणून मी चिप्स खाल्ले. आणि आज मस्त पाऊस पडला. एवढं भारी वाटतं आहे ना वातावरण, म्हणजे थंड थंड झालं आहे सगळीकडं. आणि मी आज दुपारी जेवण पण केलं नाही, काय माहिती मला भूकच लागली नाही आज. कसं काय नाही बरोबर ते म्हणतात ना, कामात असतं तेव्हा काही भूक ताण काहीच लागत नाही. तसंच होतं माझ्यासोबत. मी जेव्हा कामात असते मला भूकच लागत नाही. आणि रिकामी बसली असते तर खूप भूक लागते मला. असं वाटतं किती खाऊ असंच होतं. चला भेटते तुम्हाला पुढे. काय आमचे दर महिन्याला डबे खासतो आम्ही. आज श्वेता मदत करते मला. बघ इकडे एवढे डबे खासते ती. व्हेरी गुड. हे बघा आता सगळे घासून झाले. आता वाळवायला ठेवले इथं. एवढे सारे घासले मी. आणि इथं ऊन पण छान येतं आहे, मस्त लवकर वाळून जाते. आणि आमचं गार्डन बघा, मेथी आली बघा, किती मस्त मेथी आली आहे. सगळे डब्बे वगैरे घासून झाले. आणि मी आज आंघोळ नाही केली. आता मी आंघोळ करते. नाश्ता पण नाही केला. आता नाश्ता आंघोळ करते मग मी. हे बघा एवढा पसारा काढला आहे. काय करते? डबे घासले, डबे भरून ठेवती. कुठं बघ किती छान. मी घातली. ठेवून दिले सगळे डबे रिकामे येतं.
आता सगळ्यांचे जेवण झाले आणि मला भूक नव्हती म्हणून मी जेवली. आता मी करते जेवण. या जेवायला. मम्मीने आज बनवलं डबू वडाची भाजी, म्हणजे बेसनचं असतं. आणि हा इथं बसलाय आणि आई टी व्ही बघते. आईला नुसतं टी व्ही बघायला पाहिजे दिवसभर. कशी बघते. किती वारं सुटलंय बघा. ते झाडाला कैरी आंबा आहे, पिकला आहे. आणि असं वाटतं खूप जोरात पाऊस येणार आहे. मस्त वाटते थंड थंड एकदम. बापरे, तिकडे तर पूर्ण काळं झाले जग. आंबा पडणार पडणार पडणार. तो आंबा पडायची वाट बघतोय. आता मी हे बोलली आहे की हा खरंच हुशार असेल तर तो आंबा पडेल, आणि हा हुशार नसेल तर तो आंबा नाही पडणार. बघू आता आपण काय होतं. वेट अँड वॉच. संकेत भाऊ मेथी कुठे गेली? मेथी तोडली. कोणी तोडली? आणि मी जाईल आणि आंबा घेऊन येईल आणि एकटीच खाईल. बघ मम्मी, मी हे बोलली आहे, जर तो आंबा पडला, जर संकेत भाऊ हुशार असेल तर तो आंबा पडन, जर संकेत भाऊ हुशार नसेल तर तो आंबा पडणार. म्हणजे तू हुशार नाही, हुशार नाहीये. म्हणजे मम्मीने हे सांगितलं की हा हुशार नाहीये. मम्मी तुला हे बोलायचं का, हा हुशार नाहीये? म्हणूनच आंबा नाही. याच्यात त्याच्या हुशारीचं काय आलं मम्मी? काय पण बघा, इकडे पण आहे आंबा. काल पडलं म्हणे झाड, हे जसं यांच्या म्हणण्यानुसार. कुठं तुटलंय? पडला 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 पडला. तर फ्रेंड्स, मी बिर्याणी मागवली होती आणि मला आत्ता लक्षात आलं शूट करायचं. ते बघा मस्त होती एकदम. ती विसरून गेली शूट करायचं. बघा इकडे खाल्ले सगळे. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.